नमस्कार. लक्षात घ्या, इंडियन डायस्पोरा हा अत्यंत महत्वाचा घटक आहे आपल्या IR सिलेबसमधला. आतापर्यंत 2 ते 3 वेळा UPSC नं ऑलरेडी मेन्स मध्ये प्रश्न विचारून घेतलेले आहेत. सो हाच आपण एक UPSC चा PYQ 2020 साली जो आलेला आहे तो डिस्कस करूयात. तुम्हाला आता पॅटर्न मला असं वाटतं समजला असेल की प्रश्न वाचल्या आधी डोक्यात हे हिट तुम्ही करून घेतलं पाहिजे की मला बॉडीमध्ये किती पॅरेग्राफ लिहायचे, कारण इंट्रो आणि कन्फ्युजन हे तर म्हणजे असणार तर यात की दुमतच नाहीये. मात्र प्रश्नाला ऍड्रेस करते वेळी मला बॉडीमध्ये किती पॅरेग्राफ लिहायचे हे जर नसेल माहिती किंवा हे जर नाही समजलं तर कदाचित मग आपण प्रश्नाला योग्य न्याय देऊ शकणार नाही, मला असं वाटतं. सो आपण फोकस करूयात. प्रश्न वाचू एकदा बघा. अमेरिका आणि युरोपीय देशांच्या राजकारणात आणि अर्थव्यवस्थेत भारतीय डायस्पोराची निर्णायक भूमिका आहे. उदाहरणासहित टिप्पणी करा. त्यांनी तुम्हाला स्पेसिफिक विचारलेलं आहे युरोपीय व्यवस्था, युरोप आणि अमेरिका. सो हा इंट्रो मध्ये तुम्ही लिहू शकता बाबा जगभरात किती निर्वासित भारतीय राहतात. जर तुमच्याकडे फॅक्च्युअल डेटा असेल तर मग UAE मध्ये किती आहे, मलेशियामध्ये किती आहे, अमेरिकेत किती आहेत, ब्रिटन मध्ये किती आहेत, पण ते तुमचं इंट्रो असेल म्हणजे. मात्र भाई तुम्ही जेव्हा बॉडी लिहाल तेव्हा बॉडी लिहिते वेळी अमेरिका आणि युरोपीय देशांमध्ये भारतीय डायस्पोराची राजकीय व्यवस्था किंवा राजकीय प्रभाव आणि त्याच भारतीय डायस्पोराचा आर्थिक प्रभाव जो आहे तो तुम्हाला लिहावा लागेल. सो इथे तुम्हाला एक आकडेवारी आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार जवळपास 32 दशलक्ष म्हणजे 3,20,00,000 भारतीय हे इंडियन डायस्पोरा म्हणून जगातील विविध देशांमध्ये वास्तव्यास आहेत. त्यापैकी बहुतांशी हे UAE किंवा मग आपले वेस्ट एशियन देश अमेरिकेमध्ये आणि युरोपमध्ये तुम्हाला दिसतात. हा एक छान छोटासा इंट्रो होऊ शकतो. हालाकी तुम्हाला मी इथं फॅक्च्युअल डेटा जास्त दिलाय, पूर्ण आठवणं तर अवघडच आहे, मात्र जेवढा आठवडा तेवढा ओके असेल आपल्या इंट्रो साठी. आपण जर आता आपल्या बॉडीकडे वळूयात. आपण काय म्हटलं होतं की इंडियन डायस्पोरा जो कुठे राहतो हो अमेरिकेत आणि युरोपमध्ये, त्यांचं आर्थिक योगदानाची तुम्हाला चर्चा करायची. पहिलं, इंडियन डायस्पोरामुळं गुंतवणूक आणि उद्योजकतेमध्ये वाढ झाली. मग युरोपमध्ये सुद्धा प्लस अमेरिकेत प्लस इंडियात सुद्धा. कित्येक भारतीय उद्योजक अमेरिकेत गेले, तिथंच राहतात. त्यांनी तुम्हाला माहिती आहे की नाही काम आहेत. मात्र भारतामुळं अमेरिकेत 40 लाख नोकऱ्यांची निर्मिती झालेली आहे. म्हणजे इंडियन TCS कंपन्या असतील किंवा मग म्हणजे इन्फोसिस असेल आणि इतर ज्या कंपन्या आहेत ज्या भारताला तिकडे गेल्यात, तर 40 लाख नोकऱ्या भारतानं अमेरिकेत तयार केल्या. तुम्ही ते लिहिलं पाहिजे. म्हणजे सेम गोज विथ युरोप. सेम की बाबा भारतीय उद्योजक तिकडे गेले, त्यांनी तिथं इकॉनॉमिकली त्यांची कंडिशन व्यवस्थित झाली, त्याचा फायदा आता भारताला पण होतो. सो तुम्ही तिथल्या देशामध्ये भारतीयांचा कसा त्यांना फायदा झाला, ॲज इंडियाला कसा, दोनही लिहायला हरकत नाही. पुढे रेमिटान्सेस. भारत 2022 मध्ये वर्ल्ड बँकेचा एक रिपोर्ट होता, त्यानुसार 2022 पासून निर्वासित भारतीय जवळपास दरवर्षी भारतात $100 बिलियन म्हणजे $100 एवढं कॅपिटल परत पाठवतात ऍज अ प्रेशन म्हणून. त्याला आपण रेमिटन्स म्हणतो. याचा खूप मोठा फायदा हा भारतीय अर्थव्यवस्थेला होतो. दॅट्स वाय तुम्ही हे लिहिलं पाहिजे. सोबतच ही जी कार्यकुशल व्यक्ती आहेत हे त्या देशांच्या आर्थिक गतिविधीमध्ये महत्वाचं घटक असल्या कारणानं पुढच्याही देशाला फायदा होतो, ऍज वेल एज तुमच्या आपल्या इंडियाला सुद्धा होतोय. म्हणजे पुढे आहे व्यापार. निर्वासित भारतीयांमुळं युरोपीय देशांसोबत आणि अमेरिकेसोबत भारतीय म्हणजे व्यावसायिकांचा व्यापार वाढण्यास मदतच झालेली आहे. आपण असं पाहतो की भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये जे विविध आर्थिक करार झाले, त्या कराराच्या पाठीमागं अमेरिकेत राहत असणाऱ्या भारतीयांचा खूप मोठा प्रभाव आहे. सो तुम्ही हे इथं मुद्दे विशद करू शकता. चला पुढे. आता आपण काय लिहिलं भाई की आर्थिक योगदान काय आहे भारतीयांचं. पुढे आपण जाऊ. आता तिथे राहत असणाऱ्या भारतीयांचं राजकीय योगदान काय आहे. चलो भाई देख लेंगे आपण. सर आपण असं पाहतो की इथं एक आहे राजकीय प्रतिनिधित्व. तुम्ही बघा इथं कमला हॅरिस प्लस आपले कोणते UKचे पाठीमागचे पंतप्रधान, बरोबर, त्याचं ऋषी सुनक, तुम्ही तेही लिहू शकता. नंतर अमेरिकेतील कित्येक राज्यांमध्ये अत्यंत प्रभावशाली पदांवर निर्वासित भारतीय आहेत.
गॉट इट. सो त्या देशांमध्ये भारतीयांचा वाढत असलेला राजकीय प्रभाव हा भारतासाठीही उपयोगाचा आहे, ॲज वेल ॲज कशी भारताची पॉवर त्या देशामध्ये वाढत आहे अप्रत्यक्षपणे हे दाखवणारं आहे. पुढचं आहे लॉबिंग. आता जेही निर्वासित भारतीय अमेरिकेमध्ये किंवा युरोपीय देशांमध्ये गेले त्यांनी भारताच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी लॉबिंग चालू केली. मग ती कशी हो, तर लक्षात घ्या 2005 साली भारत अमेरिका अणुकरारावर चर्चा सुरू झाली आणि 2008 साली भारत अमेरिका अणुकरार झाला आणि भारत अमेरिका न्यूक्लिअर अग्रीमेंटसाठी तिथे राहणाऱ्या भारतीयांचं प्रचंड प्रेशर होतं अमेरिकन सरकारवर असं म्हणतात. सो हे शक्य होऊ शकलं राजकीय योगदानामुळे किंवा प्रभावामुळे आणि अल्टिमेटली तो म्हणजे तुमचा इम्पॅक्ट प्रभाव. अमेरिका आणि युरोपियन देश हे आर्थिक, राजकीय, प्रशासकीय, सुरक्षेच्या अनुषंगानं असतील जेही निर्णय भारताच्या कॉन्टेक्स्टमध्ये घेतात त्याकरता तिथे राहत असणाऱ्या भारतीयांचा किंवा निवडणुकीच्या माध्यमातून असलेला प्रभाव, दुसरा राजकीय प्रभाव हा अत्यंत उपयोगाचा ठरतो. अल्टिमेटली आपण दोनही घटकांना व्यवस्थित ॲड्रेस केलं. आपण आपल्या कन्क्लुजनकडे जाऊयात की इंडियन डायस्पोरा एक शक्तिशाली घटक म्हणून उदयास येत आहे किंवा आला आहे ज्याने अमेरिका आणि युरोपीय देशांच्या आर्थिक आणि राजकीय आयामांवर प्रभाव टाकला आहे. जागतिक खेळाडू म्हणून भारताची ओळख प्रस्थापित करण्यात या डायस्पोराचं योगदान अत्यंत मोलाचं आहे, ज्यामुळे देशाचे म्हणजे भारताच्या जगासोबतचे संबंध हे अधिक दृढ होण्यास मदतच झाली आहे. आणि अल्टिमेटली हे सांगून आपलं उत्तर आपण फिनिश करू शकतो. सो मला असं वाटतं प्रश्न सोपा होता. तुम्हाला जर 2-4 एक्झाम्पल्स जर माहिती असेल तर त्या एक्झाम्पलच्या आधारे आपलं उत्तर अगदी व्यवस्थितपणे लिहिणं शक्य होऊ शकलं असतं. 10 मार्कांचा प्रश्न होता त्यामुळे मग 150 शब्द लिहायला की फार अवघड जाणार नाही आहे. म्हणजे ठीक आहे, भेटूयात पुढच्या प्रश्नाच्या वेळी. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.